विद्यार्थी मित्रांनो, मी अध्यापक मोहम्मद आसिफ देशमुख, हवाबाई उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोहारा। आज आपण मराठी आंतरभारती इयत्ता 9वी या पुस्तकेचा पाठ क्रमांक 2 अनाथांचा नाथ पाहणार आहोत। या अगोदर आपण संतवाणीमध्ये बहु हा दयाळू ह्या अभंगाचे पठण केले आहे। तर आज बघूया अनाथांचा नाथ। संत निर्मला संत चोखोबांच्या या धाकट्या उगिनी। संत निर्मला जो है ये संत चोखोबा की छोटी बहन। पंढरीच्या पांडुरंगाची सेवा सतत घडावी एवढी एकच ओढ त्यांना होती। पंढरी का जो पांडुरंग है उसकी खिदमत उन्हें हमेशा मिलती रहे, ऐसी चाहत उनकी थी। ती ओढ त्यांच्या अभंगातून प्रकट होते। ये चाहत उनके अभंग से जाहिर होती है। प्रस्तुत अभंगात संत निर्मला यांनी परमेश्वराविषयीचा उत्कट भक्तिभाव वर्णन केलेला आहे। ये प्रस्तुत अभंग के अंदर संत निर्मला इन्होंने परमेश्वर विषयी सा उत्कट भक्तिभाव यानी परमेश्वर के ताल्लुक से दिल से वालियाना मोहब्बत, इसकी तशरीह यहाँ पर उन्होंने की है। इसको समझने से पहले हम इसके अल्फाज के मानी पर गौर कर लेते हैं ताकि हमको यह अभंग समझने में आसानी हो। तो पहले नाथ, नाथ यानी सहारा, अनाथ यतीम, कृपावंत मेहरबानी करने वाला, सेवा खिदमत घड़ो होती रहे, हर निशी रात दिन, युग दौर जमाना 100 साल का जो युग होता है, वाम भागी उल्टे हाथ की तरफ शोभा सजी है, पतित पावन शैतानों का खात्मा करने वाला, गाजे गंजे गंजना गूंजना, बिरदावड़ी नारा पूर्वावी पूरी करे, आड़ी जिद चरण पैर। तर बघूया अनाथांचा नाथ। अनाथांचा नाथ कृपावंत देवा घडो तुमची सेवा अहर्निशी। संत निर्मला कहती है कि भगवान अनाथांचा नाथ, अनाथ यानी बेसहारों का, नाथ यानी सहारा, कृपावंत देवा वो बेसहारों का सहारा है, उन पर मेहरबानी करता है। घड़ो तुमची सेवा अहर्निशी, ऐसे भगवान की खिदमत दिन रात होनी चाहिए, ऐसा इजहार वो इन लाइन के अंदर कर रहे। दूसरी 2 लाइन 28 युगे विटेवरी उभा, वाम भागी शोभा रुक्मा देवी। 28 युगे, पंढरपुर का जो पांडुरंग है वो 28 दौर से, 28 जमानों से, 2800 साल से वीटेवरी उभा, ईंट के ऊपर खड़ा है। वाम भागी शोभा रुक्मा देवी, और रुक्मा देवी वाम भागी उल्टे हाथ की तरफ, शोभा सजी है रुक्मा देवी, और रुक्मा देवी खड़ी है जो उनके बाजू में सजी सवरी हमको नजर आ रही। पतित पावन गाजे बिरदावड़ी, पतित पावन शैतानों का खात्मा करने वाला, गाजे यानी गूंजे, बिरदावड़ी यानी उसका नारा, तो शैतानों का खात्मा करने वाले पांडुरंग देव के जीत के नारे हमेशा बुलंद होते रहे। पूर्वावी आड़ी हिस माझी, पूर्वावी पूरी करे, आड़ी जिद हिस माझी, हिस माझी यानी संत निर्मला कहती है कि शैतानों का खात्मा करने वाले पांडुरंग देव के नारे हमेशा बुलंद होते रहे, ऐसी उसकी ख्वाहिश है और वो पूरी होनी चाहिए। उभा वीटेवारी ठेवुनी चरण, उभा खड़ा है, वीटेवारी ईंट पर ठेवुनी चरण
अपना पैर रखकर पांडुरंग देव ईट के ऊपर खड़ा है। म्हणतेस बहीण चौकियाची, यानी चोखा मेला की बहन ऐसा कहती है कि वो पांडुरंग देव जो है ईट पर पैर रखकर खड़ा। विद्यार्थी मित्रांनो, काही स्वाध्याय पण ह्या पाठावर आधारित आहे, तर ते बघूया। खालील आकृती बंद पूर्ण करा। संत निर्मला यांनी परमेश्वरासाठी वापरलेली विशेषणे। संत निर्मला इन्होंने परमेश्वर के लिए जो विशेषणे खासियतें खूबियाँ इस्तेमाल की है, तो एक है नाथ यानी सहारा देने वाला, और दूसरा कृपावंत मेहरबानी करने वाला। दूसरा है संत निर्मला यांची परमेश्वराकडे मागणे। त्यांनी संत निर्मळांनी परमेश्वराकडे मागणी केली, तर ते मागणे आहे अहर्निशी सेवा घडावी। दूसरा बॉक्स, संत निर्मला यांनी परमेश्वराकडे केलेला हट्ट। उन्होंने कौन सी जिद परमेश्वर के सामने की है, तो पतितांना पावन करावे, यानी शैतानों का खात्मा होना चाहिए। प्रश्न क्रमांक 2, संत निर्मला यांनी पांडुरंगाची खालील बाबतीत केलेले वर्णन। कुठे उभा आहे, तर उत्तर येईल विटेवर। किती काळ उभा आहे, 28 युगे। वामभागी कोण आहे, रुक्मा देवी। प्रश्न क्रमांक 3, नाते संबंध सांगा। संत निर्मला संत चोखा मेळा, नाते संबंध आहे भाऊ बहीण। पंढरीचा पांडुरंग संत निर्मला देव आणि भक्त। पंढरीचा पांडुरंग हा देव, संत निर्मला भक्त। पंढरीचा पांडुरंग रुक्मादेवी पती आणि पत्नी। शेवटी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, स्वमत। यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहे। पहिला प्रश्न आहे संत निर्मला यांचा परमेश्वराविषयीचा भक्तिभाव तुमच्या शब्दात सांगा। तर उत्तर आपण असे लिहू शकतो। संत निर्मला ह्या चोखोबांच्या धाकट्या बहीण होत्या। परमेश्वराविषयी त्यांच्या मनात खूप श्रद्धा होती। पांडुरंगाच्या प्रेमात गुरफटलेल्या होत्या, म्हणून पांडुरंगाची सेवा रात्रदिवस आपल्या हातून घडावी एवढी एकच ओढ त्यांना होती। ती ओढ त्यांच्या अभंगातून प्रकट होती। राक्षसी वृत्तीच्या लोकांचा नाश करणाऱ्या देवाची बिरदावळी नेहमी गाजत राहो अशी त्यांची इच्छा होती। अनेक वेळा त्या देवापाशी हट्ट ही धरतात, परमेश्वर माझा हट्ट पूर्ण करतो अशी त्यांची पक्की धारणा। दुसरा प्रश्न आहे परमेश्वराला अनाथांचा नाथ व पतित पावन असे का म्हटले असावे, त्याविषयीचे तुमचे मत लिहा। तर उत्तर बघूया। अनाथ, गरीब, दुःख पीडितांना मदत करणारा परमेश्वर असतो। म्हणून आजारी असला किंवा दुखाने ग्रासलेला असला की मानव सतत परमेश्वराचे नाम स्मरण करत असतो। दुःख पीडितांचे दुःख दूर करतो, निराश्रितांना आश्रय देतो। म्हणून संत निर्मला यांनी परमेश्वराला अनाथांचा नाथ असे म्हटले आहे। तसेच अत्याचारी व राक्षसी प्रवृत्तीचा नाश करणारा फक्त परमेश्वर असतो। त्यामुळे अत्याचारी माणसांचा नायनाट होतो, त्यावेळी परमेश्वराचा जय जयकार होतो। म्हणून संत निर्मला यांनी परमेश्वराला पतित पावन असे म्हटले आहेत। तेव्हा परमेश्वर अशा गांजलेल्या आजारी माणसांचे दुःख दूर करतो, त्यांच्यावर मायेचा हात फिरवतो। शेवटचा स्वमतचा प्रश्न आहे तुमच्या आवडीच्या संताविषयी थोडक्यात माहिती लिहा। तर उत्तर आपण अशा प्रकारे देऊ शकतो। माझे आवडते संत म्हणजे चोखोबा। देवांच्या संत मेळ्यातील एक संत मेहुणपुरी या गावी त्यांचा जन्म झाला। त्यांच्या अभंगातून हृदयाचे कारुण्य प्रकट होते।
तसे सामाजिक विषमतेबाबत त्यांना खंतही वाटते. ते जातीने महार होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. दरड कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखली, ती गोळा केली. पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली. विद्यार्थी मित्रांनो, आज हा पाठ इथं आपला संपला आहे. तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. बहुतेक आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला आपल्या मित्रासोबत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये.